तर मित्रांनो, तर आज मी म्हणजे राजस्थानमध्ये आहे आणि या ठिकाणी नक्कीच आपल्या महाराष्ट्रातील लोकांना पण आणि भारतातील लोकांना माहिती आहे की या ठिकाणी पाण्याची भरपूर कमी असते. पाण्याची कमी म्हणजे मित्रांनो 100% राजस्थानमध्ये आहे. पण असं नाही का एवढी पण कमी आहे, पण या ठिकाणी काय काय भरपूर चांगल्या चांगल्या योजना चालू आहे आता. पाणी अडवा पाणी जिरवा इकडं पण चालू आहे आणि त्याचं एक उत्तम उदाहरण मला आढळलं. मला काय माहित नव्हतं का कशासाठी ते काम चालू आहे किंवा काय. पण आमच्या कॅम्पमध्ये ते काम चालू होतं आणि मी ज्या ठिकाणी व्हिडिओ बनवतो त्या ठिकाणी ते चालू होतं. मी त्यांना विचारलं का बाबा हे कशाबद्दल काय आहे? तर त्यांनी मला सविस्तर सांगितल्यानंतर मला वाटलं का बाबा याच्यावरती आपण व्हिडिओ बनवला पाहिजे आणि याचा फायदा आपल्या महाराष्ट्रातील लोकांना, शेतकऱ्यांना, ज्या गावांना पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी जर असं जर चांगल्या पद्धतीने जर बनवलं तर पाणी जर जिरवलं पावसाचं 100% पाण्याचा स्तर हा वरती येईल. आणि चला आपण पाहू व्हिडिओ कशा पद्धतीने काय ते सरपंच सांगतात काय. मित्रांनो नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं प्रथम स्वागत आहे. तर आज आपल्याला एक नवीन माहिती भेटली आणि ती सर्वांसाठी एवढ्या फायद्याची आहे. आज मी राजस्थानमध्ये जयपूरमध्ये या ठिकाणी पाण्याची एवढी कमतरता असते. आत्ताच या ठिकाणी टँकर चालू झालेत. मी तुम्हाला बाहेर गेल्यावरती नक्कीच व्हिडिओमध्ये दाखवल. तर या ठिकाणी पाहू शकता की एक नाली बनवलेली आहे. नाली म्हणजे पाणी जाण्यासाठी रस्त्याच्या साईडला जे, तर हे रस्त्यावरचं जे पाणी वाहून जातं तर हे पाणी अजून काम चालू आहे. मी त्या सरांना विचारलं बाबा हे कशासाठी चालू आहे, काय चालू आहे. तर त्यांनी मला थोडी माहिती दिली. त्यानंतर मी थोडी माहिती घेऊन अजून बऱ्यापैकी त्यांना म्हटलं का मला अजून सांगा, नाही का. त्यानंतर मी तर काही अजून काम चालू आहे. तर ही नाली ह्या ठिकाणी जात आहे नाही का. ये इधर से जाएगा ना अंदर, इस तरफ इधर मिलेगा. अच्छा इस तरफ ज्वाइंट होगा. तर मित्रांनो हे आहे पाहू शकता. हे मला पण माहित नव्हतं. मी म्हटलं नेमके बनवले कशासाठी. हे एक बाहेरचा राऊंड आहे, हा एक आतला, आणि ह्या ठिकाणावर पुन्हा एक आतमध्ये हे. आणि कमीत कमी कितना फूट होगा ये? 20 फूट आहे. 20 फूट खोल आहे आणि त्याच्यात खाली पाईप लावलेला आहे. पाहू शकता भाई ते पाइप है. सर आपको ग्राउंड वाटर के लिए है. जैसे जैसे ये पानी इसमें जाके इकट्ठा हो जाएगा, पानी का स्तर होगा, और वो जितने जो उसके अंदर एक पाइप लगाया 20 फुट का बोर है, ये पानी धीरे धीरे जमीन में चला जाएगा. और ये पानी वेस्ट नहीं होके पानी का स्तर ऊपर लाने के लिए ये सिस्टम बनाया जाता है. ऑल इंडिया कहीं पर भी, हाँ, जहाँ पर भी पानी की कमी आती है जो धूप के दिन में, तो वो पानी जो बारिश में बहता रहता है वो पानी इकट्ठा करके जमीन के अंदर देंगे तो अपन को पानी का स्तर ज्यादा डाउन नहीं जा करके कुछ सीमित बना रहेगा. स्तर ऊपर आएगा, वो स्तर ऊपर भी आ सकता है, अगर ज्यादा डाउन भी नहीं जाएगा. मतलब जब तक ये पानी सारा जमीन में जाता रहेगा तो स्तर थोड़ा बना रहेगा. इसके लिए ये बनाए जा रहे हैं. तो इसका मतलब ये सरकार की तरफ से योजना है क्या? ये सरकार की योजना सरकार की में भी लागू है. और वैसे जो प्राइवेट कंपनियां हैं जो इनमें भी अभी ये सरकार द्वारा नियमित कर दिया है भाई इसमें ग्राउंड वाटर आपको करना ही है. और जैसे पहले खेती के अंदर जो कुएं थे, बोर नहीं थी, तो कुओं के ऊपर स्लैब डाल के जहाँ घर का पानी, छत का पानी जो भी आ रहा है तो उस पानी को भी उस कुएं में छोड़े जा रहे हैं ताकि पानी वेस्ट न जाए और जल स्तर रोकने के लिए अच्छा किया जाता है. फायदा क्या होगा? मतलब फायदा यही है ना, किसानों के लिए नहीं तो प्रकृति के लिए फायदा है. मतलब जो पेड़ पौधों को अभी जल स्तर ज्यादा नीचे जाएगा तो पेड़ पौधों को पानी नहीं मिलेगा. पानी नहीं मिलेगा तो प्रकृति नष्ट होगी, और प्रकृति नष्ट होगी तो अपन कहाँ रह पाएंगे. यही है. तो इसका मतलब फायदा ये पेड़ पौधों के लिए होगा. पेड़ पौधों के लिए होगा, अपना वातावरण होगा ही होगा. और अपना जो पेड़ पौधे है जो हरे भरे, अपना वातावरण है जो बना रहेगा, अच्छा प्रदूषण कम होगा. इसका मतलब आपण त्या सरांची एक मुलाखत घेतली ते इथं ते काम पाहतात. तर त्यांना मी विचारलं का बाबा हे कशाबद्दल आहे नेमकी काय आहे. मला काही माहित नव्हतं. आणि एक चांगली गोष्ट आहे ती मित्रांनो, ते पाणी जे पावसाळ्यात वाहून जातं ते पाणी आहे ना, पाणी एक ठिकाणी आणून त्या ठिकाणी ते एक पाईप आहे खाली, पाणी त्या ठिकाणी कमीत कमी 100 फुटाचा ते काहीतरी खड्डा आहे कितीतरी, ते माझ्या लक्षात नाही राहिलं. आणि त्यामध्ये पाणी साठून पावसाचं पाणी येऊन त्याच्यात साठणार, पाणी पूर्ण खाली जाणार. ते पाईप कमीत कमी
पुन्हा खाली 100-200 फूट खाली पाणी, पाईप 100 फूट खाली, म्हणजे 100-200 फूट खाली जाऊन पाणी पूर्ण जमिनीमध्ये हे होणार, पाणी वाहून जाणार नाही. तर त्याचा फायदा काय होतो, पाणी जर जमिनीत जिरलं तर पाण्याचा स्तर वाढतो, आणि पाण्याचा स्तर जर वाढला तर नक्कीच या झाडांना म्हणा किंवा शेतीसाठी जे बोर आपण वापरतो, जे विहीर वापरतो, त्याला पाण्याचा नक्कीच पुरवठा होतो. आणि मी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी असं पाहिलंय की बाबा ह्या गोष्टी आपल्या इकडे पण चालू आहे, नाही असं नाही, पण शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी ह्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, ज्या गावामध्ये पाण्याची कमतरता आहे, त्या लोकांनी नक्कीच याचा प्रयोग करून पाहिलं तरी काहीच अडचण नाही. आपल्या विहिरी शेजारी एक जर हे बनवलं, जे विहिरीला पाणी कमी आहे आणि विहिरी शेजारी जर ही गोष्ट जर बनवली चांगली व्यवस्थित त्या पद्धतीने माहिती घेऊन, आणि पाणी जर पावसाचं जर आडून जर आपल्या जमिनीमध्ये जिरवलं तर 100% पाण्याचा स्तर हा वाढेल, आणि त्याचा फायदा आपल्या शेतीला म्हणा, शेतीच्या पाण्यासाठी, घरगुती पाण्यासाठी आणि आपल्या प्रकृतीसाठी. ते सर जे बोलले का तुमच्या शेतीसाठी जरी नाही फायदा झाला तरी तुमच्या प्रकृतीसाठी नक्कीच त्या गोष्टीचा फायदा होईल, आणि त्याचा फायदा सर्वांना जर झाला तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. आणि भरपूर उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई असते, जनावरांना पाणी प्यायला नसतं, झाडं वाळून जातात, तर त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून या ठिकाणी कोणती तरी संस्था आहे, त्या संस्थेमार्फत हे काम चालू आहे चांगल्या पद्धतीने, आणि नक्की त्याचा फायदा हा सर्वांना होणार आहे. तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. चांगला जर असेल तर नक्की कमेंट करा, आणि थांबू आपण. नमस्कार, धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.